नमस्कार. या ठिकाणी आपण भोरे पठार तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा दिंडी आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधू की आषाढी एकादशी निमित्त त्यांचा काय उत्साह आहे, काय ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये काय उत्साह निर्माण झाला तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल. बोला महाराज, सांगा. आम्ही भोरे पठार इथून श्रीराम प्रतिष्ठान दिंडी सोहळा हे गेल्या वर्षापासून आम्ही चालू केलेला आहे. तरी दरवर्षी पंढरपूरला पायी वारी करण्याचा आमचा मानस आहे. आज या ठिकाणी दिंडीच्या आज जवळजवळ आमच्या दिंडीमध्ये 150 वारकरी आहेत. रोज अगदी सकाळी 4ला उठून स्नान करून सकाळी 6ला अगदी उत्साहामध्ये निघतात. सकाळी काकडा भजन असतं, नंतर वासुदेव आंधळे पांगळे असे मालिकेतलं भजन घेत घेत नाच गात आनंदामध्ये आम्ही या पंढरपुराकडे उत्साह पाहून आम्ही हा दिंडी सोहळा इथून काढलेला आहे भोरे पठारामधून. तर याच्यामध्ये बरेचसेच वारकरी सहभागी होते आणि सगळ्यांना याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि अजून पुढे गेलो अजून रोजच्या आमचं सकाळी 6ला उठून रोजच्या अगदी या प्रयाण करतो आणि दर दिवसाचा नित्यक्रम ठरलेला असतो. रोज काकडा भजन झाल्यानंतर दुपारी जेवण असतं. जेवण झाल्यानंतर पुढं विश्रांती असते. थोडी विश्रांती झाल्यानंतर परत दुपारच्या नंतर आमचा हरिपाठ चालू होतो. प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये अगदी उत्साह असतो का आपल्याला पंढरपूरला केव्हा जायला भेटेल ह्या ओढीने सगळे चाललेले असते. प्रत्येकाला असं वाटतं की आपण कधी पोचू, असे प्रत्येकाला एक भगवंताच्या भेटीची ओढ लागलेली असते. आणि आनंदात गात नाचत पंढरपुराकडे आमचं ह्या दिंडी सोहळा चाललेला आहे. आता हा प्रतिवर्षी या आषाढी वारीला आम्ही दरवर्षी जातो. पहिले आम्ही ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये असायचो. आता 2 वर्षापासून आम्ही हा सोहळा इकडून चालू केलेला आहे. आता दरवर्षाप्रमाणे आम्ही इकडून जाणार आहे आता इथून पुढे. खूप सुंदर शब्दामध्ये महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे की भगवंताची ओढ आहे, भगवंताचं आकर्षण आहे, भगवंत त्यांना बोलवत आहेत. त्यामुळे यांना सुद्धा राहावंसं होत नाही आहे, चैन पडत नाही आहे. कधी पंढरपूरला जातो, कधी आषाढीला त्या ठिकाणी पांडुरंगाची भेट घेतो, असा उत्साह त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. काही 2-4 प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल मला सांगा. आषाढी एकादशीचं काय नाव आहे आणखीन? आषाढी एकादशीला आता आषाढी एकादशी म्हणतात, अजून एक आहे देवशयनी एकादशी. एका वर्षामध्ये किती एकादशी येतात? एका वर्षामध्ये 24. 4-5 एकादशीचे नावं सांगा. आता एक देवानीची भागवत एकादशी आहे, परत निर्जला एकादशी आहे, परत अजून कार्तिकी एकादशी आहे, बर आषाढी एकादशी आहे. देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे? इंद्रायणीच्या. बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय? देवाची आळंदी, अलंकापुरी नाव आहे त्याचं, बरोबर आहे. देहू आळंदी जे आहे ते इंद्रायणी नदीच्या किनारे, आळंदीचं नाव अलंकापुरी आहे. ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव आहे, काय नाव आहे? ज्ञानेश्वरीचं नाव आहे भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी. भावार्थ दीपिका, बरोबर. ज्ञानेश्वरांचे भाऊ बहिणीचे नाव सांगा. मुक्ताई, सोपान काका, निवृत्ती दादा. संत तुकाराम महाराजांचा जन्म कुठे झालाय? देहूमध्ये. देहूमध्ये झालाय. संत एकनाथ महाराज समाधी कुठे आहे? पैठणला आहे. पैठणला आहे. बरं, माझा प्रश्न असा आहे की आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. आपले लाडके प्रिय देव विष्णूंची संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्या यात्रेचं नाव काय? जगन्नाथपुरी. जगन्नाथ यात्रा 2 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी यात्रा आहे ती पंढरपूरची यात्रा आहे. भारतामध्ये जगन्नाथ यात्रा सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्याकडे नागषष्ठीची पण एक यात्रा असते, बरोबर आहे. ती पण बरीच मोठी यात्रा आहे. तर या यात्रेबद्दल तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल, जय हरी पांडुरंग, रामकृष्ण हरी.